नमस्कार. तर आज होता दुपारचा वेळ. म्हटलं काय करायचं, झोप काही येईना. म्हटलं चला आज ड्रेसिंग टेबल आवरून घेऊया. मग ड्रेसिंग टेबल आवरायला काढलं. तेव्हा समजलं की बऱ्याच गोष्टी तुटलेल्यासुद्धा ठेवून दिलेल्या. ही गोष्ट तुटली आहे, दुसऱ्याला लावता येईल, याचा डायमंड काढून त्याला लावला की ती पुन्हा यूज होईल म्हणून असे बरेच क्लिप, कानातले असं ठेवलेलं होतं. आणि त्यात एक मला साडीपिन दिसला. म्हटलं हा तुटला आहे पण टाकायचं काही मोह होत नाही, चला चिटकवून बघूया. ड्रेसिंग टेबल राहायला आवरायचं बाजूला आणि वस्तू चिटकवण्याचं कामच खूप जास्त झालं. आणि मिशोवरनं मी बघितलं तर आरी वर्कसाठी ग्ल्यू मागवलेला आणि खरंच खूप युजफुल आहे. बऱ्याच गोष्टी माझ्या चिटकवल्या गेल्या. तुम्हाला पण मागवायचं असेल तर मागवा, शुअर याच्याने पक्कं चिटकतं. मग बऱ्याच गोष्टी मी चिटकवून बघितल्या आणि हा साडीपिनसुद्धा चिटकवून बघितला. मस्त चिटकला होता, जरासुद्धा निघत होता आणि पुन्हा त्याचा रियूज झाला. आरी वर्क राहिलं बाजूलाच आणि याच्यासाठी मात्र याचा चांगलाच उपयोग झाला. मग असे बरेच जे क्लिप, कानातले वगैरे त्याचे स्टोन पडलेले होते ते सगळे लावून घेतले. आणि असं करता करता संध्याकाळ झाली. हा ड्रेसिंग टेबल आवडता कारण तो आवडण्यापेक्षा वस्तू चिटकवण्यामध्ये जास्त वेळ गेला. मग काय, संध्याकाळी नाश्त्याला बनवली भेळ. मस्त भेळचा आस्वाद घेतला, गरमागरम चहा पिला आणि निघालो आम्ही गार्डनला जायला. सध्या रुईशला सुट्टी लागली असल्यामुळे सकाळ संध्याकाळ या गार्डनच्या फेऱ्या माराव्या लागतात. घरी बसून तोसुद्धा बोर होतो, मग त्याला संध्याकाळी न्यावं लागतं गार्डनला. आणि गार्डनला गेल्यावर 2 ताससुद्धा आम्ही यायचं नाव घेत नाही. त्यामुळे सगळी कामं आवरून याला घेऊन गेली गार्डनमध्ये घेऊन गेल्यावर बघितलं की सगळ्यांचा घोळका वळालेला होता ह्या 2 मांजरांच्या पिल्लांच्या इथे. यांना बघूनच जास्त मांजराची पिल्लं घाबरली असतील आणि यांचा वाद चालू होता की जी मुलगी आहे ती म्हणते की जी गोरी आहे ना ती गर्ल आहे आणि ब्लॅक आहे तो मुलगा आहे. मुलं नेहमीच काळे असतात, असा तो त्यांचा वाद चालू होता. मस्त मात्र त्यांचा वाद ऐकण्याची मजा घेत होती. आणि आज दुपारची झोप नाही आणि बराच वेळ माझं डोकं दुखत होतं. सर्दीने सुद्धा नाक जाम झालेलं होतं. म्हटलं चला आज बघितलं तर नेब्युलायझर लावून घेऊया. आणि इथे मी निलगिरी तेलची एक कॅप्सूल घेतली आणि ती यामध्ये टाकून घेतली आणि त्याची वाफ घेतली. तेव्हा कुठे जाऊन मला बरं वाटलं. तुमचं कधी नाक चॉकअप झालं असेल ना तर ही कॅप्सूल तुम्ही नक्की वापरू शकता. खूप छान आणि एकदम त्वरित रिलीफ मिळतो त्याच्यामध्ये, तुम्हाला नाक चॉकअप झालं असेल त्यापासून. आणि डोकंही बऱ्यापैकी रिलॅक्स होतं. आणि मला तरी ही कॅप्सूल घेतली आणि तेव्हा कुठे जाऊन जरा बरं वाटलं.